कार्ट चालू आहे. शांततेचं कार्ट चालू आहे. नाटकाच्या वेळी माईकचा वापर केला जाणार नाहीये, तेव्हा लाईटचे फॅन बंद केले जातील. पण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे. मुझको आवाज दो, तुम कहाँ? मैं यहाँ. तुम कहाँ? मैं यहाँ. अगं दया, तू काय करते इथे? अरे गेले 2 दिवस येतोय का म्हणून म्हणालास, तुझा पत्ताच नाही म्हणून मला इथे यावं लागलं. माझ्या आईने बघितलं तर आपल्या दोघांचं हे प्रेम प्रकरण पिंजून टाकेल ती. थांब, आई कुठे बघायला पाहिजे. आई, आई तुम कहाँ? आई तुम कहाँ? आई आता देवघरात बसली आहे. म्हणे 33 कोटी देवांची वाट लागल्याशिवाय ती काही बाहेर यायची नाही. आणि वडील? वडील वडील बसले समईत तेल होतं, संपलं की ओतायचं, संपलं की ओतायचं. तुला सांगतो काहीतरी घोळ केला असणार आहे त्यांनी, त्याशिवाय ते असे प्रामाणिकपणे बसायचं नाही त्या कामावर. तुला फायनल विचारायला आली आहे. तू इथे कशाला आलीस पण? तुला फायनल विचारायला आली आहे. कशाचं ग? अरे घरातून लग्नाची परवानगी काढतोस असं केले जवळजवळ वर्षभर सांगतोयस, पण तुझं काही धाडस झालेलं दिसत नाही. हा हा, धाडस. या धाडसावरून आठवलं, काल रात्री मी एक टार्झनचा सिनेमा बघितला. काय त्या टार्झनच्या मांड्या, मांडी कोणती, झाडाचं खोड कोणतं कळतच नव्हतं. आणि टार्झन ओये ओ ओये ओ ओये ओ असं उड्या मारत होता. झाल्या तुझ्या उड्या मारून झाल्या की सांग. हो, आजचा कोटा संपला. हे बघ, आज जर तू तुझ्या घरात लग्नाची परवानगी विचारली नाहीस तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. हे बरं झालं. तुला भेटणार पण नाही. नाही, हे बरं नाही. हे बघ, मग आपले संबंध संपले. डॅडी दाखवतील त्या स्थळाच्या गळ्यात माळ घालून मी मोकळी होणार. दिस इज टू मच. नाही, दिस इज टू मच. तुला सगळी चेष्टाच वाटते का रे? हो, मीच वेळी उगाच तुझी मनधरणी करत बसते. सगळे पुरुष मेले इथून तिथून सारखेच दुष्ट. हो. कसंही हो असं म्हणायचंय का हो तुला? हो. अगं पण नको म्हणू हे असं काही. कशी तुझी समजूत काढावी ना कळतच नाहीये मला. अगं ह्या आमच्या घरात समजूत काढण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण तुला काय हवं, कमरेत लाथ, अशीच समजूत काढणार. पण तरीही तुझ्या घरच्यांची परवानगी आजच्या आज. बोला. आता काय झालं? अगं काय झालं नाही ग, पण काय होईल याची मला भीती वाटते. भीती वाटते? प्रेम करताना नाही वाटली भीती? नाही, प्रेम करताना कुठे होते आई वडील, पण आता मात्र 25 झाली. ते काय मला माहित नाही. तू काय करणार आहे सांग. कशाचं ग? डोंबलाचं माझ्या. अगं डोंबलाचं नाही, डोक्याचं म्हणावं. अरे इथं भेटलास, वर नका भेटू, येते आता. हे नाही, थांब प्लीज. सॉरी, आय एम सॉरी. मी आजच वडिलांना नक्की विचारतो. तुझे वडील तुझ्या आईला समजावून सांगतील. बोल, कुठले समजवत आहे तुला? माझी आई म्हणजे काय चीज आहे माहिती नाही. अगं ब्रह्मदेवाला तिला घडवायला ओव्हर टाइम करावा लागला होता. सर्कशीतल्या लोकांना सापडली असती ना तर रिंग मास्टर म्हणून घेतली असती त्यांनी. सगळे प्राणी ठाक. व्हेरी डेंजरस वुमन. यू डोंट नो, व्हेरी डेंजरस वुमन. एवढा घाबरतोस तू तुझ्या आईला? अगं श्यामची आई असली तरी घाबरण्याची वस्तू आहे. समोरून जरी पुढे आली तरी घाबरायला होतं. आणि वडील? वडील त्यांना आधी घाबरायला होतं. त्यांचं घाबरणं बघून मला घाबरायला होतं. असं आमचं परंपरागत घाबरणं आहे. मग सांग आता काय करणार, कसं करणार रे? म्हणून तर मी सारखा हा विषय टाळतोय ना. अरे टाळून कसं चालेल, आपल्याला तर लग्न करायचंय ना. करायचं की बाबा, करायचं ना.
परवानगी नको त्याच्याकरता? दोघांची नाही, तिघांची लागणार आहे. तिघ? हो. तुझ्या वडिलांची 2-2 लग्न झाली? मज्जा आहे नाही, 2 लग्न काय बोलते. एक लग्न झालंय तर समई तेल होतात बसले, दुसरं झालं तर समई घासून ठेवायला लागतं. काय बोलते. मग तिसरं कोण हे आता? हे तिसरे माझे आजोबा, माझ्या वडिलांचे काका बाबासाहेब धोटे, वय वर्ष 60, कानाने ठार बहिरे. अगं त्यांना काही पण विचारलं की ते नुसतं हु 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 मान हलवतात. आपण नंतर सांगून टाकायचं आम्ही तुम्हाला लग्नाचं विचारलं होतं, म्हणजे प्रश्नच मिटला. चला, एक प्रश्नच मिटला. अगं पण प्रश्न काकासाहेबांचा नाहीये, प्रश्न आहे तो आमच्या मासाहेबांचा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. पण आमच्याकडे उलट आहे सगळं, आईमुळे भिकारी. मग हे तुला आधी कळत नव्हतं की आपली आई अशी आहे ती आपल्या प्रेमविवाहाला परवानगी देणार नाही, तर आपण प्रेमातच पडू नये. सरळ सांगून येईल त्या आईला पसंत असेल त्या म्हशीच्या गळ्यात माळ घालावी आणि रेड्यांचं उत्पादन वाढवावं. बाळ, राष्ट्राला उद्देशून भाषण नको करत बसू. अगं इथं अख्खं राष्ट्र पेटलंय, मी वैतागलोय. पुरुषासारखा पुरुष असून तू एका यत्किंचित बाईला घाबरतोस? यत्किंचित बाई माहिती नाहीये तुला ती कशी बाई आहे ती. बाई असली, नुसती बाई असती तर घाबरण्याचा प्रश्न नव्हता. अगं तिचं माहेर आहे भिवंडी, जरा काही झालं की लगेच पेटते. ती म्हणते त्यामुळे नुसती समोरून जरी आली तरी असं होतंय. ते काय मला माहित नाही. हे बघ, माझ्या घरची परवानगी मी कोणत्याही क्षणी काढेन. प्रश्न आहे तो तुझ्या घरच्या परवानगीचा. माझ्या घरची आई सोडून मी दोघांची परवानगी कधी पण काढतो. आणि आईचं काय? हे बघ सांग, तुला काय सांगायचं होतं ते मी सांगितलं. मी ठीक आहे, मी तुला 2 दिवसाची मुदत देते. या दिवसात जर तू घरची परवानगी काढली नाहीस तर आपले संबंध संपले असं समज. अगर माँ को खबर हुई तो जान को खतरा होगा. चेचलं 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 माझ्या आईने माझ्या वडिलांना चेचलं. आता ती मसाला कुटणार. भांडणपणा तर जन्मालाच फिरलाय. मर मर मरावं ते शेवटी गंगेलाच मिळतंय. आता ऐकू येत नसेल, करायचं ते करायचं आणि बोलायला लागलं की कानावर हात धरून बोक्यासारखा आवाज न काढता फेऱ्या मारायच्या. मार मार, चक्रा मार, सुटायला लागलेल्या पोटाला व्यायाम बरा. मारतोय की, चक्राच मारतोय, मोठ्या आनंदाने मारतोय. नाही ते जायला मरायला लागलोय मी इथं. काय म्हणालास? करायला? काय करायला लागलायस? अरे माझ्याशी बोलताना संपूर्ण वाक्य बोलत जा बाबा. डोंगळे आहेत मेले सगळे डोंगळे. ऐका, संपूर्ण वाक्य ऐका. रणगाडे चालले त्या रस्त्यावरून? अहो रणगाडे नाहीत हो, हा तोफखान्यांचा गाडा मी जो लग्न करून आणलाय ना धोट्यांच्या घरात, तो वाचतोय. काय म्हणालास? काय भासतोय? काही नाही, कर्माला रडतोय माझं. तरी तुम्ही म्हणत होता देशपांड्याची मुलगी चांगली आहे, ती कर. पण ही मनात भरली होती ना, आता कशी भरली बघा. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, ती ही अशी. जरा वैतागलेलंच दिसतंस रे. जरा काय जाण वैतागलोय. एक कब्बशी काय फुटली, एवढं रामायण ऐकून घ्यावं लागलं. मग वस्तू काय फुकट येते? मी कधी म्हटलंय घरात एक तरी वस्तू फुकट आली म्हणून, एक तू सोडू. स्वतःच्या निडळ्या घामाचे पैसे असते म्हणजे कळली असती तुम्हाला किंमत. शाळेला समजलं नाही चालत वकील, नाही मिळवता आले पैसे. बाबासाहेबांनी पुष्कळ मिळवून ठेवले, कशाला पाहिजे आणखी. जन्मभर तोंड बसून मिटून बसायची सवय. शंख ऐकून ऐकून कानाच्या पडद्याची मच्छरदाणी आली. श्यामा कुठे गेला रे? कुठे उलटलाय कुणास ठाऊक. बापावर एवढा प्रसंग उदरलाय आणि पोराचा पत्ताच नाही. काय म्हणालास? कुठे गेला?
माहित नाही काय काम होतं. मला जरा आमच्या युथ क्लबात जायचं होतं, त्यानं सोडलं असतं मला स्कूटरवरून. जायला युथ क्लबात जायचं काय याचं वय राहिले आता. थेरडा कुठला. जरा जरा भानगडच झाली दिसते रे आज. माझ्या हातून जरा काय जास्त झाली आहे. माझ्या हातून एक कब्बशी फुटली आहे. गिळायचं तयार आहे. गिळायचं असेल तर या. एवढं खाल्ल्यावर जोडे खाल्ल्यावर आणखी काय गिळतोय. गिळा तुम्हीच आणि वाडा झाडाच्या फोडासारख्या चहू बाजू. शांता काही म्हणाली का रे? ती भावकीत गाते आणि मी डान्स करतो. काय म्हणाली? ती म्हणाली गिळायचं तयार आहे, गिळायला चला. मग चल की लवकर. अरे गिळायचं तयार असेल आधी खाऊन घेऊया, नाही तर नंतर मिळायचं नाही. चल चल लवकर चल. जेवणार नाही, मला भूक नाही. अरे बायकोचा राग असा अन्नावर काढू नये. बायको ती बायको आणि अन्न ते अन्न. चल बघू गिळायला. चल चल चल. मी जेवणार नाही, तुम्ही जेवून घ्या. मी उपोषण करणार. उपोषण? हो. प्राणांतिक का? हो. असो, परमेश्वर तुझ्या आत्म्यास सद्गती देव. मी जातो गिळायला. गिळायला चला, गिळायला चला म्हणून मगापासून ओरडतीये. काय कान फुटले ते काय तुमचे? फुटू दे ग. एखाद्या वेळी एक बिचाऱ्याच्या हातून एखाद्या कपाचा कान फुटला म्हणून एवढं रामायण करायला नको आहे. मी कपाचे कान म्हणत नाहीये, माणसाचे माणसाचे. माणसाचे? हा. अगं शांता, माझ्या कानाविषयी तर तुला माहिती आहे. व्यंग्याच्या कानाचं तू त्यालाच विचार. सुनबाई, तुझं नाव शांता कुणी ठेवलंय का? हो, भलत्या वेळी भलते विनोद करू नका तो. माझे वांदे होता तिथे. आता हे किती दिवस पुरणार आहे? काय हो, मी काय गाढो म्हणून स्वयंपाक केलाय? आता तू काय म्हणून केला मला काय माहिती. काय म्हणाला? काही नाही, मला भूक नाही, मी जेवणार नाही. हे बघा, हिंमत असेल तर मोठ्यानं बोला की. काय बायकांसारखं पुटपुट पुटपुट करताय? आणखी काय पडलं? आमचं नशीब पडलं. हे बघा, आम्ही दोघं जरा भांडतोय, बाकी काही झालेलं नाहीये. हा, हा. तुम्ही जेवून घ्या. हा, तुम्ही दोघं गाताय काय? जरा हळू गा, नाहीतर लोकांना वाटायचं तुम्ही भांडताय. तुम्ही जेवून घ्या. तुम्ही दोघेही जेवून घ्या आता. मला भूक नाही, मी जेवणार नाही. मग उद्या मी भात लावून आमटीने आंघोळ करून घेते. मग शिकाई म्हणून चटणी लावू नको डोक्याला, म्हणजे झालं. मला भूक नाहीये. भूक नसायला काय झालं? हा, कुठे शेण खायला गेला होता? मी इथे घरात मर मर मरती आहे आणि हे आपले सरळ बाहेर जाऊन शेण खाऊन येतात. तो कार्टा देखील तसलाच. आता बरं झालं, बरं लक्षात आलं. श्याम्या कुठे गेलाय? अगं, मला काय विचारते? तो काही लहान मुलगा आहे, गेला असेल रांगत रांगत कुठतरी नाक्यावर. समजली तुमची अक्कल. आता तो कार्टा आता की त्याला सांगा इथे त्याचं ताट झाकून ठेवलेलं आहे. तुमचं देखील ताट इथे ठेवलेलं आहे. गिळायचं असेल तर गिळा, नाहीतर उपाशी मला. तुझं आपलं बरं आहे. मी आता 2 तास झोपणार आहे. माझं मगाशीच जेवण झालेलं आहे. आता मला उठवायला कोणी यायचं नाही, सांगून ठेवते. तुझं आपलं बरं आहे. गिळायचं, जेवायचं, झोपायचं. गिळायचं, जेवायचं, झोपायचं. काय 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 काही नाही, काही नाही. कार्टा नाही आला म्हटलं मी अजून. हां, अजून एक सांगते. आजचा तुमचा वस्तू फोडायचा कोटा आता संपलेला आहे. आता जर तुम्ही काही फोडलं तर मी तुम्हाला फोडून काढीन. लक्षात आलं? काय प्रेमळ बायको आहे. नवऱ्याला म्हणते तुम्हाला फोडून काढ. लोकांना कशा छान छान बायका मिळतात. चांगली ओरडली पाहिजे, हिला चांगलीच ओरडली पाहिजे. अगं, ऐकलंस का तू? तू म्हैस आहेस, म्हैस. तू म्हैस आहेस, म्हैस. आप्पा आप्पा आप्पा. मेला तुझा. असं कसं झालं आप्पा? अरे काय माझ्या मरणाची वाट बघतोस का काय? काय झालं? काय आई काही बोलली का? काय झालं एवढं? या घरात रणकंदन वाजायला काही व्हावं लागतं
आमचं नशीबच फुटकं. एक कशी काय फुटली, एवढं बोलली कानाच्या पडद्याची मच्छरदाणी झाली रे. याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे, आप्पा विचार करायला पाहिजे. असं म्हणता तुझ्या बापाची हवा गेली आणि हा कालचा कार्टा सांगतो काहीतरी विचार करायला हवा. पण आई बोलली आणि तुम्ही ऐकून कसं घेतलं? इतकं वैतागाला काय झालं? अरे इथं प्रत्यक्ष तोंड द्यावं लागतंय मला. वैतागायचं नाही तर काय, समोर आली तरी धोत्राचा पितांबर होतो माझ्या. आज जरा जास्तीच झालेलं दिसतंय. नेहमीच आहे रे श्याम्या, नेहमीच. आज कमी होईल, उद्या कमी होईल म्हणून वाट बघितली. चंद्राच्या कलेप्रमाणे हिचा आक्रस्ताळेपणा वाढतच चालला. माझा जीव गेल्याशिवाय हे संपणार नाही. खल्लास, मी आता जीव देणार. खल्लास, मी आता जीव देणार. फक्त रेल्वे खाली द्यायचा का विष खाऊन मरायचं, एवढा प्रश्न संपला, सोडवला की संपला. नाही अप्पा, या दोन्ही प्रकारामध्ये फार त्रास होतो. अरे मग तिसरा प्रकार शोधू. शेवटी या त्रासापेक्षा तो त्रास कधी पण परवडला. पण कोणत्या मार्गाने मरायचं हा प्रश्नच नाही अप्पा. बी ब्रेव अप्पा. मी ब्रेव म्हणे कशाला मारतोयस काय? सकाळीच लाटणं बसले. एक जागा ठेवत नाही रे मोकळी. इकडे माझा जीव चाललाय आणि ब्रेवरणाला तुझ्या बापाचं काय जातंय? माझ्या बापाचं जात आहे ना, म्हणून म्हणतो विचार करा. करा विचार करा. विचारच करा तुम्ही. आम्ही मेलो म्हणजे तुमचा विचार पूर्ण होईल. मग 10व्या दिवशी कावल्याला सांगा म्हणजे पटकन शिवेल. वेंक्या आला का रे श्याम? आला हा बहिरा कावळा आला. आता जुगलबंदी सुरू. अरे मी वेंगळा नाही, मुर्ग कुठला. अरे श्याम्या तू आलास, बरं झालं. मला जरा युथ क्लबात जायचं होतं. तुझ्या स्कूटरवरून सोडतोस का? म्हणजे माझ्या स्कूटरला थोडं युथ झाल्यासारखं वाटलं असतं, पण माझ्या स्कूटरची क्लच वायर तुटली आहे. सुटली? काय सुटली? नाही सुटली नाही, क्लच वायर तुटली आहे. तू हा तू चांगला खेळ आहे, त्यामुळं शरीराला चांगला व्यायाम मिळतो. खेळा तू खेळा. आणि तुझं काय चाललंय रे? मी ना लोकांच्या बायका बघतोय. बैठे खेळ खेळतोस? खेळ बैठे खेळ सुद्धा चांगले असतात, पण त्यामुळं पोट सुटते हे लक्षात ठेव. मी जातो आता युथ क्लबात. श्याम्या, तुझ्या आईच्या त्रासापासून सुटण्यासाठी एक सोपा आणि सुलभ उपाय मला सापडला. कोणता? बहिरे. मी यांच्यासारखा बहिरा होतो. तुझ्या आईला बसून बोंबलत. नाही अप्पा, याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण आई तुमच्या मागे लाऊड स्पीकर घेऊन माग फिरले. लग्नानंतर मी काय म्हणतो अप्पा, लग्नानंतर ती अशी डॉमिनेटिंग कधी झाली? ह्या घरावर सगळं राज्य तिने कधीपासून सुरू केलं? पहिल्यापासून असाच रे स्वभाव. तोच आवाज, तोच महिषासुरमर्दिनीचा अवतार. पण लग्नानंतर काही दिवस बरे गेले असतील ना? दिवस गेले ना तेव्हा बरे गेले, पण ते चांगले दिवस मला नाही ना बघायला मिळाले. आणि मग बोक्यानी नख बाहेर काढली. बोका नाही, आई मांजर. आणि मी बोका. म्हणजे ती आक्रमक का झाली याचं कारण तुम्ही तिला तशी होऊ दिली. हे बघा अप्पा, ती तुम्हाला बोलते, ती मला पण बोलते. अहो, अप्पा साहेबांच्या काका साहेबांच्या घरात आपण राहतो तरी ती त्यांना सुद्धा बोलते. म्हणजे थोडक्यात काय, ती आपल्या सगळ्यांना गुंडाळून टाकते, कारण आपण तिला उलटून बोलत नाही. अप्पा, एकदा आपण सगळ्यांनी मिळून तिला उलटून बोललं पाहिजे. हो रे, पण सुरुवातीला मी पण जरा पाघळच होतो. बरी दिसायची रे त्यावेळी.
हेच आईच्या लक्षात आलं आणि मग तिच्या लक्षात आलं की तुम्हाला कितीही झापा, तुम्ही काहीही करत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. हो रे, माझ्यात तेवढी हिंमत नाही रे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली अप्पा. आईनी हेच ओळखलं आणि मग ती निर्धास्त झाली. छोट्या छोट्या चुकांसाठी अखंड तांडव करू लागली. आप्पा ती तुम्हाला बोलू लागली, तुम्हाला बोलून बोलून कंटाळली की मग ती मला बोलू लागली. तुमच्यामुळे आप्पा, तुमच्यामुळे ती मला बोलू लागली. हो रे राजा, हो. पण आता माझं जरा चुकलंच रे, त्यावेळेला चुकलं. पण आता ह्याच्यावर काय काय उपाय काय शम्या? काय करूया उपाय? हा थांबा आप्पा, हा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा. तुम्ही दुसऱ्या एका बाईच्या प्रेमात पडा. काय? तुम्ही दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडा. आता या वयात माझ्या प्रेमात कोण पडणार? हा, तेही म्हणा, तो एक प्रश्न आहे. प्रश्नच आहे, तोही एक मग? प्रश्न आहे. पण हा प्रश्न आपल्याला सोडवावाच लागेल. हा. अप्पा, हा. तुम्ही एकदा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला, हा. असा नुसता संशय जरी आईला आला हा. तरी ह्या घराचं वातावरण बदलायला वेळ लागणार नाही. बघा. शम्या, हा. शम्या, खरंच तू कधी कधी वेळानं खूप छान बोलतेस. हा. मग असं म्हणतोस तू, मी एखाद्या बाईच्या प्रेमात पडावं म्हणतोस? मी लाख पडालो, हा. ती बाई पडली पाहिजे ना हो तुमच्या ना. प्रेमात. जोपर्यंत बाई तुमच्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत संशय नाही. जोपर्यंत संशय नाही तोपर्यंत संशयाचा फायदा नाही. तुम्ही वन वे ट्रॅफिक प्रेम करा. आई ट्रॅफिक हवालदार होऊन उठा बशा करायला लावेल. ओबट स्वाहा. नको रे बाबा, हा. ती भानगडच नको शम्या. नको. दुसरा एखादा उपाय शोध बाबा त्याच्यावर. काय करूया? एखादा उपाय शोधायला पाहिजे. काय करूया? अप्पा, हा. आयडिया हा. आयडिया. कसली आयडिया? पत्र. पत्र? हा. कसलं पत्र? कुणाचं पत्र? तुम्हाला एका बाईचं पत्र येईल. बाईचं? हा. काय तरीच काय? अहो येईल अप्पा, नक्की येईल. अरे बायांना काही वेळ लागले मला पत्र लिहायला. अप्पा, हा. माझं नीट ऐका. हा. पत्र आपणच लिहायचं. अरे आपण लिहिलेलं पत्र आपल्याला कसं येईल शम्या? अहो, आपण आपलाच पत्ता टाकायचा, पोस्टात टाकायचं की आपल्यालाच येतंय. हे बघ शम्या, दुसऱ्याने लिहिलेली पत्र आत्तापर्यंत मला आलेली आहे. मी लिहिलेलं पत्र मला अजूनपर्यंत आलेलं नाही. मी काय सांगतो ते नीट ऐका. माझी आयडिया, पत्र आपणच लिहायचं. हा. आपणच आपलाच पत्ता त्याच्यावर लिहायचा हा. आणि मग पोस्टाच्या पेटीत टाकलं की कोणाला येईल ते पत्र? ज्याचा पत्ता त्याच्यावर आहे हा. म्हणजे आपल्यालाच की. हा. अरे आपल्यालाच येणार ते पत्र. तेच म्हणते. एवढा कसा बुद्धू तू? आईच्या वळणावर गेले. आईच्या वळणावर. मी आईच्या वळणावर गेले. हा. जरा सांगून येतो आईला. ए, नको, नको, नको. मग? हा. पण काय असेल रे ते पत्र? कसलं असेल रे ते पत्र? ते एक झकास प्रेमपत्र असेल. श्याम्या, आई, दुसरी बाई सोड, तुझ्या आईनं सुद्धा कधीही मला प्रेमपत्र लिहिलेलं नाही. हो, तेही खरंच आहे म्हणा. आईला काय जगात या कोणीही दुसरं प्रेमपत्र लिहू शकत नाही. मग कोण लिहिणार प्रेमपत्र? कोण लिहिणार? बघायला पाहिजे. हा. कोण लिहिणार? कोण लिहिणार? श्याम्या, तूच लिहिणास का प्रेमपत्र? हा? काय अप्पा, हं. तुमचा मुलगा झाला म्हणून काय वाटेल ती कामं सांगणार होय मला? तुमचं प्रेमपत्र मी कसं लिहायचं? आपल्याला नाही जमणार, मी करणार नाही. खलास, आता मला जीव देण्याशिवाय दुसरं पत्र नाही. बाजारात T20 केवढ्याला आणि कुठे मिळते तेवढं मला सांग. अहो अप्पा, एवढं निराश नका हो. हा. ठीक आहे, हा. ठीक आहे, लिहीन मी तुमचं पत्र. तुमच्यासाठी मी पत्र लिहीन. हा. पण अप्पा, हं. हा,
माझं पण एक काम करावं लागेल तुम्हाला. श्याम्या ही लेवल आहे का तुझी? पण हरकत नाही. ठीक आहे, तू माझं काम कर, मी तुझं काम करायचं प्रॉमिस देतो. पण काय लिहिशील रे त्या पत्रामध्ये? जायला माझ्या आयुष्यात मला येणारं पहिलं प्रेमपत्र आहे. श्याम्या असं लिही श्याम्या की अंगावर काटाच आला पाहिजे. शे, काटा कुठला, रोमांच म्हणावा आपण, रोमांच. काटाच यायची सवय झाली आहे. दुर्दैव. पण मला तू सांग, काय लिहिशील त्या पत्रामध्ये? प्रेमपत्र मी लिहिणार आहे अप्पा. हा. मला सवय आहे त्याची. लबाड कसे रे? अहो, कॉलेजमध्ये काय करतो आपण, हेच करत होतो. हा. बसा, मी काय सांगतो आयडिया. आता प्रेमपत्र लिहिणार, हे प्रेमपत्र आईच्या हातात पडणार, बोंबा बोंब आईच्या तळपायाच्या मस्तकाला जाणार. आई रागाने थर कापणार, फणा काढणार. आई गो, तुम्हाला तुमची आईच आठवणार. पण आता घाबरायचं नाही, आपण शांत राहायचं. तिने कितीही अखंड तांडव केलं, आपण घाबरायचं नाही. सिनेमा आठवायचा, सिनेमातला व्हिलन आठवायचा, एक भुवई वार करायची आणि असं म्हणायचं. करून दाखवा बरं. बकवास पण बसा, जमलं. असं झालं की आई हुरळून आईचा संशय बळावेल आणि मग ती तुम्हाला असं फुलासारखं जपू लागेल. लगेच इतकं हुरळून जाऊ नका. हे झालंय का अजून ताई? आता सगळं प्लॅन तुमच्या लक्षात आला. जवळ जवळ सगळा प्लॅन माझ्या लक्षात आला. श्याम्या बोला, आता का सगळा प्लॅन फिसकटला. काय झालं? अरे अक्षर, आपल्या दोघांचं अक्षर तू ओळखते ना, त्या अक्षरावरनं ती महामाया ओळखे की हा आपलाच उद्योग आहे. येस, हा मुद्दा बरोबर आहे. हल्लास श्याम्या, आघाडी खाली झोपल्यावर फार त्रास होतो. अहो, थांबा जरा, लगेच आगगाडी खाली नका शिरू. मी काहीतरी करतो. काय करूया? मी पत्र टाईप करून घेतो. श्याम्या, तुझ्या डोक्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. कसं भारी. पण श्याम्या, गधड्या एवढा प्लॅन आखला, एवढं सगळं आखलंस, पण अरे त्या बाईचं नाव कळायला नको का? कोणती बाई? येस, बाईचं नाव. मग नाव काय ओळख जरा. तुम्हाला काही सुचतंय का? बघतो मी पण बघतो, तू पण बघ. येस, बघूया काही सापडतंय का. श्याम्या, शांता. ज्या बाईवर आपल्याला प्रयोग करायचा आहे त्या बाईचं नाव शांताच नाही का? अरे गेल्या 30 वर्षात माझ्या पुढं काही आलं नाही रे. मला सुचतंय का बघतो मी आता. सुचायला पाहिजे, काहीतरी मस्त नाव सुचायला पाहिजे. निशा, जया, माया साने. माया साने. किती सुंदर नाव आहे. हे नाव असणारी बाई किती सुंदर असेल श्याम्या. ही बाई अस्तित्वात आहे का? ते खरंच म्हणा, हे सगळं खोटच आहे नाही का? मग ठरलं श्याम्या. ठरलं. माया साने या नावाने पत्र येणार. येस, हे ठरलं. ठरलं. जाऊ नका. तुमचं ठरलं. तुम्ही माझं पण एक काम करणार होतात, विसरलात का?
कसलं काम? अप्पा माझी पण भानगड आहे माझी पण. कसली भानगड? दया करमरका, कोण ही दया करणार का? माया साने कॅन्सर. मला पसंत आहे, मला मान्य आहे, पण तुझ्या आईची परवानगी कशी काढायची ते तुझं तू बघ श्याम्या. तुमची त्याच्यासाठी मदत नको आहे. नको अप्पा अप्पा ऐका, अप्पा ऐका.